गजानन महाराजची थोडी पोथी म्हणते, पोथी वाचते. माझा रोज नित्यनेम असतो गजानन महाराजच्या पोथीचा. थोडीच वाचते 5 मिनटं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुदेव नमः. रात्र झाली 2 प्रहार, तमे क्रमिले आंबर, दिवाबतीचे घृतकार, होऊ लागले वृक्षावरी, टिटव्या टिटी शब्द करीती, वाघोळे भक्षे धुंडीती, पिंगळे बसुनी वृक्षावरी, किलबिलाट करू लागले, सामसुम जिकडे तिकडे, बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे, एकही माणूस रस्त्यावरी. आयशा रात्र समयास, श्री गजानन पुण्य पुरुष, घोडा बांधिल्या ठायास, येते झाले सहजगती. जे कोणी द्वाड असती, त्यांना सुधारण्याप्रती, साधू पुरुष अवतार घेती. ईशान्येने भूमीवर, औषधाचे प्रयोजन, रोगा निवारण्या कारण, तेवी द्वाडाचे द्वाडपण, साधू संत निवारिती. आसो गजानन घोड्यापाशी, आले रात्र समयाशी, जाऊन निजले हाती हर्षी, चहू पायात घोड्याच्या, मुखे भजन चालले होते, गणगणात होते, ह्या सांकेतिक भजनाते, जाण्या कोण समर्थ हो, त्या सूत्ररूप भजनाचा, अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी ह्या शब्दाचा अर्थ मोजीसाच आशे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहुनी नाही भिन्न, हे सुचवया कारण, गणात हा शब्द आशे, बोधे हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका, बोधे हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय, ह्या शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्व मान, शब्द ऐवजी ऐकिलेले, म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, म्हणू नको तयाप्रत, निराळा त्या तोची आशे, गणात बोते, कोणी गणी गणात बोते ऐशे आहेत 2 मते, ह्या भजन सविषयी, शेगावी त्याशी न आपुले प्रयोजन, आपण कथेची कारण, महाराज निजले येऊन, चहूपायात घोड्याच्या, वरील भजन मुखाने, चालले होते आनंदाने, वाटे ह्या शब्दरूप, साखळीने घोडा बांधून टाकिला